नमस्कार सगळे पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो। मी आपणा अंमळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, लोकहिताचं काम काय करायचं आहे यासाठी आपणास मी बोलवलं। आपणास ठाऊक असेल की मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष तेव्हा श्रीदादा मित्र परिवाराचा होता। त्यावेळेस या अंमळनेर जनतेसाठी सगळ्या सुखसोयी आम्ही पुरवल्या होत्या। तेव्हाची जी परिस्थिती होती की 12-13 दिवसानंतर पाणी पुरवठा होत होता, तो सुरळीत करून आम्ही 2 दिवसाआड 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं काम केलं होतं। त्यावेळेस MSCचं बिल 4.5 कोटी रुपयाचं होतं, तेही आम्ही नील केलेलं होतं। उन्हाळ्यामध्ये तापी पात्र हा पूर्ण कोरडा व्हायचा, तर त्यासाठी आम्ही हिरा उद्योग समूहातनं माननीय डॉक्टर रवी बापू चौधरी हे चेअरमन असताना खर्चातनं 10 तिथं मंडपं आम्ही तापी नदीमध्ये लावले होते। आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद होतोय की त्यावेळेस एवढा दुष्काळ असताना त्या 10च्या 10 मंडपांमधून आपल्याला अंमळनेर नगरीला पाणी पुरवठा होता। एकदम स्वच्छ नियोजन आणि स्वच्छ कारभार आजपर्यंत आम्ही नगरपालिकेत चालवला होता। अनेक विकास कामं आम्ही या अंमळनेर शहरामध्ये केलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नाट्य मंदिर बनवलं। ज्या निवडणुकीमध्ये ज्या इमारत्या ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत, ती नगरपालिकेची प्रशासकीय इमारती आम्ही मंजूर करून आम्ही चांगल्या पद्धतीने दर्जेदार बनवलेली आहे। असे अनेक कामं विकासाचे आम्ही अंमळनेर नगरीसाठी आणलेले आहेत। भूमिगत गटारी आम्ही 70 कोटी रुपये मंजूर करून घेऊन आलो होतो। अतिशय चांगल्या प्रकारे काम आम्ही करण्याचा प्रयास केला होता। त्या पद्धतीने आजची जी परिस्थिती आपण बघितली नगरपालिकेची, तर आज आपल्याला असं दिसतं की आपली नगरपालिका ही बीमार आहे आणि या बीमार नगरपालिकेचं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद, माननीय गुलाब भाऊ पालकमंत्री यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट अतिशय साधा भोळा सगळ्यांना चालणारा असे डॉक्टर परिषद बाविस्कर आम्ही दिलेले आहे। आणि सगळे नगरसेवक हे अत्यंत होतकरू आहेत, मेहनती आहेत, जनतेसाठी लढणारे आहेत। असे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही नगरसेवक दिलेले आहेत। यामध्ये आमचा पुढील वचननामा असा राहील, लोक जाहीरनामा म्हणतात परंतु आम्ही वचननामा म्हणतो, कारण आमचा विश्वास आहे की आम्ही जे वचन देतो ते पूर्ण पाळतो। तर आमच्या वचननामामध्ये आम्ही मोठे मोठे असे मुद्दे महत्वाचे मी तुम्हाला सांगतो, बाकी सगळं तर येणारच आहे। नगरपालिकेमध्ये नियमित पाणी पुरवठा होईल या पद्धतीने योजना आम्ही आखलेल्या आहेत। 1 दिवसाआड कसा पाणी पुरवठा करता येईल या सगळ्या योजना आम्ही केलेल्या आहेत। आपणास ठाऊक असेल, मी आमदार असतानाही 24/7 ही योजना राबवली होती आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करून प्रेझेंटेशन आम्ही शासनाकडे दाखवलं होतं आणि त्या योजनेचा फायदा अद्याप कोणाला झालेला नाही। तो योजना आम्ही लवकरात लवकर आणू। अतिक्रमितचा विषय फार मोठ्या प्रमाणात आपल्या अंमळनेर शहरामध्ये आहे। या अतिक्रमित धारकांना व्यवस्थित कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यांना व्यवस्थित जागेवर कोणाला अडचण होणार नाही
या गोष्टीने व्यवस्थित जागेवर आम्ही सगळ्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी व्यवस्था करून देऊ. सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर जे काही ठिकाणी काही लोकांचे घर अतिक्रमणमध्ये आहेत, 20-20, 30-30 वर्षापासून ते घरात त्यांच्याच तिथं आहे, पण अतिक्रमण मध्ये असल्या कारणाने नेहमी टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर राहायची. तर शासन निर्णयानुसार 500 स्क्वेअर फूट जागा असलेलं घर, मग ती जागा नगरपालिकेची असेल किंवा शासनाची असेल, तर आम्ही त्यांच्या नावावर त्यांच्या घर करण्याचं आम्ही ठराव करून ते घर करून देऊ. 1000 स्क्वेअर फूट जागा असेल तर रेडी रेकनाप्रमाणे सरकारी किंमत समजून घ्या. उदाहरणार्थ 1 लाख रुपये असेल तर 10,000 रुपये घेऊन त्यांच्या नावावर करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतोय. 1500 स्क्वेअर फूट जागा असेल तर 25% रक्कम भरून त्यांना ते रेग्युलाइज करून त्यांच्या नावावर करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे निर्णय फार महत्वाचे आहेत आणि हा निर्णय गोरगरीब लोकांना आणि जनतेच्या अतिक्रमणधारक असलेल्या लोकांना याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये जे 2% व्याज वसुली करण्यात येत आहे, त्याचा पाठपुरावा नेहमी आमचे नगरसेवक करत होते, आंदोलनही करत होते. तर ते 2% व्याज आपल्याला माफ करता येईल आणि कायमस्वरूपी रद्द करता येईल, या पद्धतीचे निर्णय आम्ही घेतोय. त्यानंतर विविध प्रकारचे कर वसुली व्हायची, ती वसुली पण आपल्याला कुठल्याही पद्धतीने बंद करता येईल आणि ती रद्द करता येईल, की जेणेकरून नगरपालिकेवर किंवा जनतेवर अंमळनेरच्या जनतेवर त्याचा बोजा येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आज नगरपालिकेवर 100-125 कोटीच्या वरती एक कर्ज आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या सगळ्यांना माहिती की नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि नगरपालिकेचा सगळा कारभार हा नगरविकास खात्यावर चालणार आहे. तर त्यांच्या आशीर्वादाने आपली नगरपालिकेचा बोजा कमी करून कर्जमुक्त नगरपालिका आपल्याला करण्यात येईल. त्यानंतर पददिवे असतील, आम्ही यापूर्वी पददिवे लावले होते. मागच्या वेळेस जो संकट आपल्या परिसरात वादळ वगैरे झाले होते तेव्हा 2 ते 3 दिवस लाईट बंद होते आणि त्यावेळेस आम्ही जे लावलेले सौर ऊर्जा आहेत तेच अंमळनेरकरांना प्रकाश देत होते आणि तेच तेजोमय अंमळनेर करणार होते. आमचं स्वप्न तेच आहे की अंमळनेर हे तेजोमय व्हायला पाहिजे. जे नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये होतं, पूर्ण भारतामध्ये होतं, पूर्ण देशामध्ये होतं, त्या पद्धतीने आम्हाला तेजोमय अंमळनेर करायचं आहे, स्वच्छ अंमळनेर करायचे आहे. असे अनेक मुद्दे आपल्याकडे आहेत. हस्तांतर करत असताना फार मोठी फी घेतली जाते दुकानांची, ती फी आपल्याला कमी करता येईल. व्यापाऱ्यांचे फार मोठ्या समस्या आहेत, त्या व्यापाऱ्यांचा विश्वासात घेऊन त्या व्यापाऱ्यांच्या सगळ्या समस्या आपण लांब करून जेणेकरून सुरळीत कशा पद्धतीने काम आपल्याला करता येईल या पद्धतीने आपण पूर्ण काम या वचननाम्यामध्ये दिलेले आहे. पाणीपट्टीचा विषय असेल, नंतर घरपट्टीने आवाजावे लावलेले असतील तर त्याच्यात पाणीपट्टी घरपट्टी कशा पद्धतीने कमी करता येईल याचाही आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तोही आम्ही कमी करण्याचा मानस ठेवलेला आहे. असे अनेक पैलू आमच्या वचननामामध्ये आहे आणि जे काम आम्ही केलेलं आहे ते काम सगळं या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे. आजपर्यंत जे काम केलेलं ते आम्हीच केलेलं आहे आणि उर्वरित कामे आम्हीच करणार आहोत हे वचननाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि या पद्धतीने आमचा वचननामा आज आम्ही जाहीर करतोय. हा वचननामा प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि हा तुमचा साधन करून
संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या वतीने आपण करावं ही नम्र विनंती.